तर अगदी पंचांचा इशारा येतोय की प्रथम कुमार चाविंद्र संघाकडे एक सहकारी खेळाडू कमी आहे. अगदी 10 खेळाडू घेऊन उतरलेले आहे राम पाटील यांचा संघ. प्रथम कुमार चाविंद्रा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज झेलबाद अप्रतिम झेल. बघा 30 सर्कलच्या बाहेर येऊन गोलेंची एकवीर आहे आणि ते पहिला फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात बाद. गोलंदाज सरस इथे देखील चांगला चेंडू. यष्टीरक्षक दीपक यांच्याकडून चांगले यष्टीरक्षण. सरस गोलंदाजी सरस यांच्याकडून. अगदी पहिल्या 2 चेंडूवर 1 विकेट. कुठली धाव खर्च नाहीये, मात्र 2 धावा पॅनल्टीच्या आमने संघाच्या फलकावर. इथे देखील चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले आणि बॅट कट. अगदी बघा बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता आणि पहिली धाव आलेली आहे फलंदाज गुरुनाथ त्यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती शिवनेरी स्पोर्ट आमने 1-3. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड केल्यात. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. 3 धावा. गोलंदाज सरस शॉर्ट रन अपनी ओव्हर द विकेट. चप्पल क्रॉस झाल्यात. ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया शॉर्ट लेग वर चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षक उचलून चेंडूची फेकी करीपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. वासुदेव यांनी दुहेरी धावीनी आपलं स्वतःच अकाउंट ओपन केलेले आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 3. निश्चितच पेनल्टीचे धावा आम्ही षटक संपल्यानंतर ऍड करू. 3 धावा सध्या इनबोर्ड वर आलेले आहेत. आमने स्पोर्ट शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या फलकावर. अतिशय चांगला चेंडू. अगदी पॅट आणि बॅटच्या मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मधून गोलंदाज सरस यांनी चेंडू फील्ड केला आणि फलंदाज गुरुनाथ याला धावबादच्या स्वरूपात चालतं केलेले. दुसरा धक्का लागलेले शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नाही अगदी निश्चितच या क्रीडानगरीला एक चांगलं लुक देण्याचं काम स्वर गंगा मंडप डेकोरेटर प्रमोद मडवी रुपेश मडवी या बंधूंच्या माध्यमातून करण्यात आलेले. अतिशय चांगला डीजे स्वर गंगा म्युझिक प्रमोद मडवी रुपेश मडवी यांचं देखील मी खूप आभार व्यक्त करतोय. चांगला शामियाना आपण पाहतोय. VIP डाईस स्वरगंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत डेकोरेटर मध्ये स्वरगंगा मंडपचा देखील उल्लेख केला जातोय. अगदी खासदार चषकापासून ते अगदी कित्येक चांगल्या इव्हेंट मध्ये त्यांनी चांगलं मंडप डेकोरेशन केलेलं आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पहिल्या षटकाची समाप्ती आणि सरस या गोलंदाजांनी अगदी आपल्या संघासाठी सरस गोलंदाजी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त धावा खर्च केल्या 3 आणि पेनल्टीचे 2 म्हणजे एकूण शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-5 अशी धावसंख्या आहे. बघा यापुढील सर्व संघांना आम्ही विनंती करतोय की या स्पर्धेसाठी जो आपण स्वर्गीय बाळाराम जोशी खेळाडू कक्ष पाहतोय त्या खेळाडू कक्षामध्ये अगदी सर्वच्या सर्व खेळाडूंनी अगदी शिस्तीमध्ये बसायचं आहे.
बघा आज शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे सर्व खेळाडू अगदी शिस्तबद्ध म्हणून त्या खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत आणि यापुढील सर्व संघांनी अगदी शिस्तीचं पालन करायचंय. बघूया दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज विश्वास. काय नाव आहेत? पहिला सरस, दुसरा विश्वास. सरसेने सरस गोलंदाजी केली, आता विश्वासाला मात्र विश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेट. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. सकाराम पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि अगदी सरसेने तो निर्णय सरस ठरवलेला आहे. फक्त 3 धावा दिल्या होत्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. राऊंड द विकेट, फुल एंड डिलिव्हरी. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. 7 चेंडू मध्ये 5 धावा आलेले आहेत. इथे इनफिल्डच्या वरून चेंडू खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करून सुपर कव्हर सीमारेषेकडे चेंडू ते अडवले. तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचीत. त्याचा हात अगदी बेल्सला लावला होता आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात तिसरे बाद झाले होते. बालकृष्ण 7 या धावसंख्येवर तिसरा धक्का लागलेला आहे. गोलंदाज विश्वास. राऊंड द विकेट. या इथे अगदी आपटलेला चेंडू आणि इथे पंचांना प्रश्न विचारले, मात्र चेंडू कुठेतरी फलंदाजाच्या खांद्यावर. पंच सुरेश गरज सरांचा इशारा. लेग बाईज. 1 धाव आली. 1 ने धावसंख्या वाढून झाली ती 8 धावा. पहिल्या 9 चेंडूंचा खेळ पूर्ण. अगदी विश्वाच्या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. चला गेम स्पीडअप करा. इथे क्रॉस द लाईन खेळलेत. बघूया लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनकडे चेंडू अडवले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या आपण दुहेरी अंकामध्ये पाहतोय. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाची 3 बाद 10. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 10 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 10 धावा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला वाईडिश लॉंग ऑन. सीमारेषेवर फलंदाजाच्या हातून चेंडू निसटतो आणि सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांचा बॅट मधून आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 16 वर. 11 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 16 धावा झाली आहेत. निश्चितच क्रिकेटचं समीकरण आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो क्षेत्ररक्षण. तुम्ही जर अशा चुका केल्या तर तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही आहात. पुढील चेंडू विश्वास खंडू यांच्यासाठी. बघूया या इथे सकाराम उपस्थित आहेत. चांगला झेल अगदी सीमारेषा लगत वाईडिशच्या लॉंग ऑफ वर झेल टिपलेली आहे आणि 4था फलंदाज बाद झालेत. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे खंडू 16 धावसंख्येवर. डीजे
अगदी साईबाबांची धून आपण इथे पेश केली. सबका मालिक एक, शिर्डी के साईनाथ. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 16 धावा झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 3, त्यानंतर धावा आल्या 11 आणि 2 धावा पेनल्टी. बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राम पाटील, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत राम शंकर पाटील. अगदी ज्यांचं क्रिकेटवर देखील अपार प्रेम आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी की क्षेत्ररक्षण, तिन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये राम पाटील यांची देखील उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. वेलकम सचिनजी ठाकरे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी युवा मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. तसेच मंचावर सुनील भाऊ भोईर हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आज आम्हाला खास करून स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. आमचं समालोचन कक्ष, गुणलेखन, GTC लाईव्ह, पंच कमिटी तसेच आपले ऑर्गनाइज कमिटी यांना सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे सुनील भाऊ भोईर यांच्याकडून. पहिला चेंडू अगदी समोर खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि ती फेकी थोडीशी रॉंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केलेली आहेत. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर. 13 चेंडूमध्ये 18 धावा, 4 फलंदाज बाद. चालू सामन्यातून विजयी संघ जय हनुमान गोवे या संघाबरोबर आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची पहिली लढत खेळेल. जय हनुमान गोवे संघाने अगदी पहिल्या सामन्यातून गावदेवी ओवली संघाला पराभूत केलं होतं. शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता फलंदाज विजय यांनी. फुलटॉस चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिलेले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू उचलून फेकी करीपर्यंत फलंदाज धावचीत बाद. 5वा धक्का लागतोय शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला. 19 मी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे प्रथम कुमार चाविंद्रा आणि शिवनेरी स्पोर्ट आमनी. कारण की आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून 9 सामने खेळवायचे आहेत आणि त्यानंतर एक मैत्रीपूर्ण सामना होईल कैसा हराया. आज भरपूर मोठा क्रिकेट शेड्यूल आहे आणि तो पूर्णपणे आपल्याला पूर्णच करायचा आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांनी आज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवर फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ राम पाटील यांच्याकडून पाहायला मिळाली. धावसंख्या येते 19. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी. या इथे ऑनसाइडला फटका खेळलेत. बघूया वाईडिश लॉंग ऑन वर सकाराम पाटील चेंडूला उचलतील, फेकतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. अगदी 2 धावा पेनल्टीच्या देखील त्याच्यात आम्ही ऍड केलेले आहेत. 16 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या डावातील प्रथम कुमार चाविंद्र संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय आणि समोरचा संघ आपण पाहतोय शिवनेरी स्पोर्ट आमनी. पुढील चेंडू राऊंड द विकेट. डावपुऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट चेंडू होता. बघूया स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आले होते. चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विष्णू आणि रमेश ही खेळपट्टीवर जोडी आपण पाहतोय. विष्णू खेळतायत 5 चेंडूंचा सामना केलाय 6 या धावसंख्येवर. 2 दुहेरी, 2 सिंगल
आणि 1 डॉट. 5 चेंडूंचा सामना केलाय, तर रमेशांना अजूनही खातं खोलायचं आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज राम पाटील उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू आणि अगदी ते बॅट कट होती. चेंडू शॉट फाईन लेग वर अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते आमने शिवनेरी स्पोर्ट आमने संघाची 5 बाद 23 धावा. बघा, राम पाटील यांनी 7 धावा खर्च केल्या, विश्वासानी 11, तर सरस यांनी 3. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज कोण येतील. 23 धावा झाले. चालू सामन्यातून विजय संघ जयहनुमान गोवे संघाबरोबर खेळेल. त्यानंतर पहिल्या फेरीचे अगदी 4 संघ, त्या 4ही संघांना मी आवाज देतोय. जय हनुमान टेंबिवली आणि जय हनुमान सारंगाव. त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली आणि जय कालिका माता खारबाव या 4ही संघांनी देखील वेळेवर हजर राहायचं. आणि त्यानंतर उद्याच्या गटातील एक मॅच आपण खेळणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जयदुर्गा टेंबरपाडा. चला, गेम स्पीडअप करा. वेळ कमी घ्या आपण प्लीज, अधिक वेळ घेऊ नका. गोलंदाज गुरु आलेले आहेत ओव्हर द विकेटनी आणि अगदी पहिल्या चेंडूवर बेल स्ट्रीप झालेले आहेत. मोठे फलंदाज बाद रमेश. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला लागलेला 6वा धक्का आहे 23 धावसंख्येवर. अगदी रमेशाची दांडी गोल केलेली, चांगली गोलंदाजी झालेली आज. प्रथम कुमार चाविंद्र संघाची बघा, पहिल्या सामन्यातून देखील 39 धावा बनवल्या होत्या. गावदेवी ओली संघाने आणि 40 धावांचं लक्ष होतं आणि अगदी शेवटच्या चेंडूवर 4 धावा बनवायच्या होत्या जय हनुमान गोवे संघाला आणि ते 4 धावा जय हनुमान गोवेचे संघाचे खेळाडू विजय यांनी पूर्ण केल्या होत्या. अगदी बघा, केबल जॉईंटर्स आमचे असतील त्यांनी प्लीज काही तांत्रिक बिघाड असेल तो सुरळीत करायचा आहे. लाईव्ह टेलिकास्ट जात नाहीये. 1 धाव आलेली, धावसंख्या झाली ती 24. गुरु याच्या शेवटच्या आणि अंतिम 4थ्या ओव्हर मधले 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. बघूया, फलंदाज विष्णू आता मात्र स्ट्राईकवर असतील. 4 चेंडू शिल्लक आहेत. 30+ कि मात्र 30 अंडर. गोलंदाज गुरु 24 धावा झाल्यात. राऊंड द विकेटने इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेमध्ये. राम पाटील चेंडूच्या समोर आहेत. बघूया, चेंडूला उचललंय. फेकी करीपर्यंत 2 धावा अगदी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 26. विष्णू यांनी निश्चितच आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. 6 चेंडूंचा सामना केलाय. 3 वेळेला दुहेरी आणि 2 वेळेला सिंगल आणि 1 चेंडू डॉट. राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडूची लाईन ओळखली होती. चेंडूला सोडून दिला होता टेचच्या अंदाजाने यष्टीरक्षक दीपक याच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतो वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. 27 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे पहिल्या डावातील शिवनेरी स्पोर्ट आमने संघाकडे.
गोलंदाज गुरु या इथे मिस टाइम पटका, चेंडू हवेमध्ये बघूया. नोमॅन्स लँड वर चेंडू लँड होतोय. टी-शर्ट सर्कल मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक घेतील, चेंडूला उचलतील. वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती 29 धावा. विष्णू खेळतायत 10 वर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. प्रथम कुमार चाविंद्रा संघाचा इथे देखील लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट. अगदी या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. त्यानंतर 2 वाईट देखील आलेले आहेत. 2 डबल आणि 1 सिंगल अशा धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज गुरु यांनी. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 30 धावा झाली आहेत. येथे फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार 6 धावांसाठी विष्णू यांच्या बॅट मधून येतोय षटकार. बघा, प्रथम कुमार चाविंद्र संघासाठी गुरु याच्या 5व्या चेंडूवर आलेला षटकार आणि 2 धावांचा पेनल्टी हा कदाचित डोकेदुखी ठरू शकतो. 8 धावा या गेलेले आहेत. 2 धावांचा पेनल्टी आणि हा षटकार. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गुरु आपल्या बॉलिंग मार्कवर. बघूया, 36 धावा झाल्यात. शेवटच्या चेंडूवर डॉट, विकेट, चौकार, षटकार, सिंगल, डबल. आणि या इथे चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेले. बघूया, लॉंगलेग सीमारेषेकडे चेंडू अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज धावचीत बाद. विष्णू 2 धावा आलेले आहेत आणि धावसंख्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. गावदेवी 40+ रांजोळी यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते मान्य श्री विनोदजी ठाकरे, आदरणीय सचिन ठाकरे, रवीजी भांबरे असतील, अविनाश पाटील असतील इन अदर्स टीम यांच्या माध्यमातून एक सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्पर्धेचं वाखाणण्याजोग आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवस होतोय. या स्पर्धेचा 2रा सामना 2 दिग्गज संघामधून. प्रथम कुमार चाबिंद्रा विपक्ष शिवनेरी स्पोर्ट्स अमने. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं शिवनेरी स्पोर्ट्स अमने या संघाला 4 षटकांची धावसंख्या होती 38 आणि विजयाचं लक्ष 39 धावांचं. तर चला, आमने संघ देखील आपले क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या त्या ठिकाणी रवाना होताना आपण पाहतोय. विनंती असेल प्रथम कुमार चाविंद्र संघाला आपण देखील आपली सलामी जोडी विना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायची.
आणि बघा जे खेळाडू कक्ष आहे, स्वर्गीय बालराम जोशी यांच्या नावानं जे खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारण्यात आले, ते खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसायचे, त्या व्यतिरिक्त कोणी बसू नका. आणि खेळाडू देखील विनंती असेल, आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. आणि खेळाडूच्या कक्षाच्या बाहेर कदाचित आपण बसला तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील आपण नोंद घ्या. हॅलो हॅलो, चला प्लीज. हॅलो हॅलो, आमने संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमची रवाना होतात. ती विनंती असेल, प्रथम कुमार समिती संघाचे कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायची. क्रिकेट फेस्टिवल 2022 एक मानाची आणि सन्मानाची मित्र आपण स्पर्धा पाहतोय. गावदी स्पोर्ट्स रांजोळी यांच्या माध्यमात एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट वखण्याचं आयोजन पाहतोय. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. सरस आणि सकाराम. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतोच्या स्पर्धेतला दुसरा सामना. प्रथम कुमार चामिंद्रा विपक्ष सिव्हिल स्पोर्ट्स आमने. तर सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला गोलंदाज संतोष. स्ट्राइक रोटेट करतोय. बॅट्समन इन बॅटल सरस. पहिला चेंडू फेस करताना चेंडू सुंदरसा अंतिम खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड घेऊन शॉट थर्डमॅनला चेंडू जातोय. इनफिल्ड मधून आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आणि सरस वैयक्तिक आपलं स्वतःचं अकाउंट देखील ओपन करतोय. या एक धाब्याने संघाचा देखील श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. आता मात्र स्ट्राइक रोटेट करण्याची संधी असेल बॅटल सकाराम याला. अतिशय चांगला फटका सकारामच्या बॅट मधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता आणि पॉइंट सीमारेषे मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल जवळ मार्गस्थ झाला होता. सीमेच्या बाहेर जाणारा चौकार सकारामच्या बॅट मधून येतोय.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला संक्रमीच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने देखील स्वतःचा अकाउंट ओपन करून संघाचा देखील 4 धावा वाढतात. धावसंख्या 4 ने पुढे सकते 5. पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय चांगला फटका. चेंडू सुंदरसा फ्लिक केलं होतं. चेंडू इनफिल्ड मधून कलेक्ट केला जातोय. महत्त्वपूर्ण सहजगत्या एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज सकरम याला वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळताना सकरम याला पाहतोय. संघात धावसंख्या इकडे पुढे सकते ती 6. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण आता मात्र सरसच्या बॅट मधून पाहतोय. चेंडूला सुंदर असा अंदिअपचा फटका पाहिला होता. स्पंज केला होता आणि चेंडू पॉइंट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका. मात्र फटका फसतो की यस. थोडंसं आत्मघात की पटकळ इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं आणि पहिला फलंदाज सरस बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन गुरु येतोय. नेक्स्ट बॅट्समन गुरु येतोय. आता मात्र एक दुर्बळ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 10 अशी सुरुवात आहे. चांगली सुरुवात देखील आहे. आवश्यक धावसंख्या जर आपण पाहिली प्रति षटकामागे 9.75 ची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिलं संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात देखील करताना आपण प्रथम कुमार चामित्र संघाला पाहतोय. चला प्लीज वेल कमी घ्या. लगेच आपण दुसऱ्या षटकाला देखील प्रारंभ करायचा आहे आणि बघूया षटक क्रमांक दुसरं कोण गोलंदाज येतोय. सिवनी स्पोर्ट्स आमने. सिवनी स्पोर्ट्स आमने संघाला देखील ऑल दी बेस्ट केले जातं. खास करून संघाचे खंदे समर्थक आहेत मनोहरजी यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद मनोहरजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज विष्णू. प्लीज वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. स्पीडअप करा. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं हलक्याच पावण्याचा पंचांना क्रॉस करतोय. लेफ्टन ओरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समॅन गुरु. पहिला चेंडू पेस करताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. गुरु याला निघता आपण पाहिलं होतं थोडासा अपटेकर पद्धतीने चेंडू ऑन साइडला खेळण्याचा देखील प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा. आता टाइम व्यवस्थित सेट झालं नव्हतं आणि चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क देखील साधता आला नव्हता फलंदाज गुरु याला. या ठिकाणी थोडासा मिस टाइमचा फटका आहे. चेंडू मिड ऑफला येतोय. कुठे प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. सेफ लँड आपण चेंडूचं पाहिलं होतं आणि मात्र जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या एक 2 धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी प्रथम क्रमांक चामित्र संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. धावसंख्या होती ती 12. विजेचं लक्ष 39 धाबांचं. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो 1 बाद 12.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक पुल्यांचा चेंडू आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका देखील होता. आपल्या फालतून चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव देखील या ठिकाणी घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. षटक क्रमांक दुसरं धावसंख्या ती 1/12. आउट ऑफ इनसाइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची वरील कडा घेऊन शॉट थडम्याला चेंडू जातोय. फर्स्ट गलीमधून जोपर्यंत आउटफील्डमधून इनफील्डमधून जोपर्यंत चेंडूची पिक केली जाईल तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती फलंदाज सकाराम याला. एक धावेने संघाची धावसंख्येकडे पुढे सक्ती ती 13. षटक क्रमांक दुसरे विजयाचं लक्ष 39 धावांचं. प्रति षटकामागे 9 ते 10 धावांची गरज आहे. विष्णू हा देखील एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. हलक्याच पावसानं 55 क्रॉस करतो. लेफ्ट टर्न ओरचा मारा. थोडासा अपटेकर पद्धतीचा चेंडू वन साइडचा फटका देखील चांगला पाहतोय. निश्चित या ठिकाणी मात्र फलंदाज गुरु हा बाद होतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सिनियर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटना सिनियर 40+ यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर गावदी स्पोर्ट्स रांडोली यांच्या माध्यमातून आज लता दिदींना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं कटआउट आपण या ठिकाणी पाहू शकता. नेक्स्ट बॅट्समन राम येतोय. बघा अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. येणारी चेंडू 12 विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. मास्तरची झाली केस असेल तर टाकून दे. उपेरीच्या 5 मिनिटात करा याला ना तसे तो उपेरी ना तसे त्याला याला 10 मिनिटं ग्राउंड ये रे काय करतो त्याचा असेल ना टेक्निकल प्रॉब्लेम. टेक्निकल प्रॉब्लेम होते तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज खंडू. येणारे चेंडू 12 विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. हे देखील षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे. चेंडूला सुंदर स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मात्र फेक थोडीशी रॉंग इन आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्याकडे 3 धावा कन्वर्ट केले जातात. बघा हे जे अवंतर धावा असतात कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. अगेन्स्ट गोलंदाज मिस टाइम फटका निश्चित मात्र झेल देखील
घेण्याचा प्रयत्न चांगला होता. तर एका टप्प्याने चेंडू देखील आउटफील्डमधून चांगला कलेक्ट केला जातो. एक धावेने संघात धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हॅलो, पंच लेगबाईचा इशारा करतात. चौकार देखील येतो. हॅलो, वेलकम दिगंबर. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. प्रयत्न देखील चांगला होता आणि 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते. फलंदाज 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या 25 वर पोहोचते. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या, स्पीडअप करा. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा बिग फटका मारण्याचा प्रयत्न केला आपण पाहिला. तो फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू बॅटची थोडीशी हलकीची कडा घेऊन निश्चित आपण एस्टॅनच्या मागे पाहिला होता. एक धाव देखील या ठिकाणी केली जाते. एक धावणी संघात धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 26. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. मागच्याच सामन्यातलं समीकरण आपण पाहतोय. हे समीकरण देखील ओडी संघासाठी होतं. मात्र गोलंदाज देवीदास याला त्या 13 धावा वाचवता आल्या नव्हत्या आणि शेवटच्या अंतिम चेंडू आपण गोल्डन चौकार विजयच्या बॅटमधून पाहिला तर कुठंतरी जनमाने हनुमान गोया संघाचा त्या ठिकाणी मात्र विजय झाला होता. बघू या सामन्यामधून कशा प्रकारचं चित्र आपण पाहतोय. साहेब बोला 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 साहेब. नाही 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 सांगा ना मग. हॅलो, हॅलो. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज रमेश येतोय. पहिला चेंडू पेस करताना साठी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला. पडल्यानंतर चेंडू थोडासा आणखी उचली घेतला आपण पाहिलं होता. परिपूर्ण बीट होताना राम याला आपण पाहिलं होतं. काय कमालीचा चेंडू होता. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. बघा फक्त आणि फक्त एक धाव ज्या ठिकाणी आपण पाहिली होती. तीन धावा कंप्लीट झालेले. चौथ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी मला वाटतं सकारात्मक बाद झालेला आहे. बघा ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव, दोन धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत आणि ज्या एक्स्ट्रा धावा असतात, ज्या अवंतर धावा असतात, त्या कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. या ठिकाणी जर आपल्या सामन्यामध्ये विजय करायचा, संपादित करायचा असेल तर निश्चित आमच्या संघाला या चुका सुधाराव्या लागतील. आता येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन दीपक येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे, ज्याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय, स्पर्धेसाठी खास करून आज गावदेवी स्पोर्ट्स भादवड या संघाचे नामांकित क्रिकेटर आहेत संतोष तरे. संतोष तरे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीने खास करून दोन्ही संघांनी त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संतोषजी तरे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. राम याच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट, कमालीचा फटका. ज्या फटक्याची देखील आवश्यकता होती संघाला, तोच फटका राम याच्या बॅट मधून येतोय. समीकरण बदलते. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. पलटवार. आता बघा, हा देखील पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. महत्वाच्या सामन्यामधून अतिशय डन डन. पुन्हा एकदा खराब चेंडू, उत्तम प्रहार. आणि ह्याच बरोबर या सामन्यामधून एक सुपर डुपर विजय संपादित करताना प्रथम कुमार चाविंद्रा. काय कमालीची फलंदाजी आपण पाहिली रामेच्या बॅट मधून. हार्डलक सेव्हनेर स्पोर्ट्स आमने एंड गुड लक प्रथम कुमार चाविंद्रा. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, अर्थातच दोन्ही विजेते संघ, जनमान गोया संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा संघाचा कॅप्टन. आपण लगेच नाणेफेकसाठी टॉस बॉक्सची संपर्क साधायचा आहे. त्यानंतर सारंगाव, जनमान सारंगाव विपक्ष जनमान टेंबोली. या देखील दोन संघांना विनंती, आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन हडलाक सेव्हनेर स्पोर्ट्स आमने, हडलाक संतोष सर, हडलाक खंडू, हडलाक विष्णू अँड हडलाक रमेश अँड हडलाक मनोहर. तर निश्चितच सामन्याचा पुरस्कार मानकरी, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. संघ कुठेतरी बॅकफुटवर होता, संघ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये असताना संघाला विजय संपादित ज्यानं करून दिलं तो स्पर्धेचा फिनिशर राम पाटील. आपण देखील स्टेजवर यायचं आहे.